नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पंढरपुरात भीषण दुर्घटना, भाविकांनी भरलेले वाहन विहिरीत कोसळले, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र आदरला आहे। सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले। या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांना जीवदान मिळाले आहे। पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील हे सर्व भाविक म्हसवड येथून दर्शन घेऊन परतत असताना हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला। अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश उसळला असून या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे। या दुर्घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला असून तो पाहून प्रत्येकाचे मन सुन्न होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील काही भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते। दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण पिकअप वाहनातून गावाकडे परतत होते। वाहनात महिला, पुरुष तसेच लहान मुलांसह एकूण 14 जण प्रवास करत होते। दरम्यान म्हसवड पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले। भरधाव वेगातील वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन थेट खोल विहिरीत कोसळले। वाहन विहिरीत पडताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि मदतीसाठी आरडाओरडा सुरू झाला। अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांनी कोणतीही पर्वा न करता विहिरीत उतरून बचाव कार्य सुरू केले। अथक प्रयत्नानंतर 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। मात्र विहिरीतील पाण्यामुळे आणि अपघाताच्या तीव्रतेमुळे 8 जणांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि अग्निशमन दल तसेच आपत्कालीन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। क्रेनच्या साहाय्याने विहिरीतील पडलेली वाहन बाहेर काढण्यात आले। त्यानंतर बचाव पथकाने विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली। या अपघातातील सर्व मृत्यू आणि जखमी हे एकाच रांजणी गावातील असल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। एकाच गावातील 8 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकमय झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। दरम्यान या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण काय, चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले आणि अपघाताला कोणते घटक कारणीभूत ठरले याचा सखोल तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे। आपण पाहत रहा निर्भीड समाचार।